key value pairs. Dictionary comprises of key value pair, that is a dictionary. Then डिक्शनरी मध्ये आपण की व्हॅल्यू पेअर्स ठेवत असतो नेहमी. डिक्शनरीची डेफिनेशन आहे, त्याचे फीचर्स मी तुम्हाला डिस्कस केले होते. देन हाऊ टू क्रिएट द एम्प्टी डिक्शनरी हे माहीत आहे तुम्हाला. या दोन मेकॅनिझम्स आहेत इथे दिलेले आहेत, याच्याबद्दल मी बोललो होतो काल. ही एम्प्टी डिक्शनरी आहे, याच्यात आपण व्हॅल्यू अपडेट करत होतो. दिस इज अ वे टू क्रिएट द एम्प्टी डिक्शनरी. देन ॲड द व्हॅल्यू टू द ॲट द की व्हॅल्यू पेअर्स टू द डिक्शनरी. असं आपण की व्हॅल्यू पेअर्स याच्यामध्ये ॲड करत होतो. देन एक्झाम्पल घेतलं होतं मी, हाऊ टू ॲक्सेस द डेटा फ्रॉम द डिक्शनरी. डिक्शनरीमधून डेटा कसा ॲक्सेस करायचा, तर आपल्याला इथं काय मेन्शन करावं लागतं, की मेन्शन करावी लागते. आणि ही पेअर आहे, की आणि त्याचं व्हॅल्यू. की आणि व्हॅल्यू. 100 इज अ की, मीना इज अ व्हॅल्यू. 200 इज अ की, रवी इज अ व्हॅल्यू. 300 इज अ की, शिवा इज अ व्हॅल्यू. हाऊ टू ॲक्सेस द डिक्शनरी. तो इंडेक्सिंग इज नॉट अलाउड फॉर द डिक्शनरी. तर तुम्हाला की प्रोव्हाइड करावं लागते टू ॲक्सेस द डिक्शनरी. तर की कोणती, 100 कीच्या अगेन्स्ट आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. मीना इज अ व्हॅल्यू. 300 अगेन्स्ट आपल्याला शिवा मिळेल. म्हणजे हा एक वे आहे टू ॲक्सेस द डिक्शनरी. याच्या व्यतिरिक्त बरेचसे वे आहेत, आपण बघू वन बाय वन. आता इथे बघा एक, हाऊ टू फाइंड पर्टिक्युलर की इज प्रेझेंट इन डिक्शनरी ऑर नॉट. असं कसं फाइंड आउट करायचं, तर इथं तुम्हाला माहिती आहे इटरेटिव्ह स्टेटमेंट. इटरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये आपण लिहायचं 100 इन डी. तर 100 डी मध्ये आहे, तर काय होईल, त्याची व्हॅल्यू प्रिंट होईल इथे. ही कंडिशन मॅच करेल ना, 100 इन डी. डिक्शनरीमध्ये 100 आहे ना, 100 की आहे, ही कंडिशन मॅच करेल, त्याचं काहीतरी आउटपुट येईल. दिस इज द वन ऑफ द वे. ठीक आहे, असे वेज आहेत त्याच्यामध्ये. देन नेक्स्ट, अपडेट कसं करायचं डिक्शनरीमध्ये. तर डिक्शनरीमध्ये अपडेट करणं एकदम सोपं आहे, सिम्पल आहे. अपडेट करण्याची मेकॅनिझम एवढीच आहे, तुम्हाला इथं की लिहावं लागते. की किती, 100 आहे, आणि 100 समोर तुम्हाला व्हॅल्यू पास करावी लागते. समजा ही व्हॅल्यू आपण पास केली, तर त्या व्हॅल्यूच्या अगेन्स्ट, त्या कीच्या अगेन्स्ट ती व्हॅल्यू अपडेट होऊन जाईल. ठीक आहे, तसंच 100च्या अगेन्स्ट आपण लिहिलं काही, तर इथं किशोर अपडेट होऊन जाईल नेहाच्या ठिकाणी. इथे पवन अपडेट होऊन जाईल शिवाच्या जागेवर. इथे म्हणजे एक ॲडिशनल व्हॅल्यू येईल इथे. ठीक आहे, इथे अपडेट होईल. ठीक आहे ना, इथे अपडेट होईल. 400 ऐकायच्या लिस्टमध्ये आपल्या या डिक्शनरीमध्ये 400 नाही आहे, ते 400ची एंट्री इथे होऊन जाईल. 400च्या अगेन्स्ट पवन नाव ॲड होऊन जाईल. तर असं आहे अपडेट्स करणं डिक्शनरी. ऑलरेडी एक्झिस्टिंग व्हॅल्यू जी आहे नेहा नावाची, ती किशोर नावानं रिप्लेस होऊन जाईल इथे. ठीक आहे, आणि इथे एक नवीन व्हॅल्यू ॲड होऊन जाईल लास्टला. हा एक वे आहे डिक्शनरीमध्ये व्हॅल्यू अपडेट करण्याचा. देन नेक्स्ट, इथे एक दिले, राईट अ प्रोग्राम टू एंटर. हे आपला प्रोग्राम काल झाला होता, करेक्ट. देन हाऊ टू डिलीट एलिमेंट फ्रॉम द डिक्शनरी. डिक्शनरीमधून एलिमेंट्स कसे डिलीट करायचे, तर सिम्पली आपल्याला एक DEL नावाचा कीवर्ड लिहायचा असतो. इथे डी लिहायचं असते आणि व्हॅल्यू तिथे लिहायची असते. तर तुमची काय होऊन जाईल, डिक्शनरीजला ते पर्टिक्युलर व्हॅल्यू काय होऊन जाईल, डिलीट होऊन जाईल. इज इट क्लिअर? व्हेरी सिम्पल. ह्या गोष्टी एकदम सिम्पल आहेत. ओके, देन एंटायर डिक्शनरी तुम्हाला क्लिअर करायची आहे. लक्ष द्या, एंटायर डिक्शनरी तुम्हाला क्लिअर करायची आहे. तर सेंटेन्स आहे d.clear. क्लिअर एक मेथड आहे. क्लिअर मेथडनी तुम्हाला एंटायर डिक्शनरीला क्लिअर करता येते. म्हणजे क्लिअर मेथडनं तुम्हाला एम्प्टी डिक्शनरी मिळून जाईल. एम्प्टी डिक्शनरी कशी रिप्रेझेंट होते तुम्हाला माहित आहे. दिस इज द वे टू रिप्रेझेंट द एम्प्टी डिक्शनरी. ठीक आहे, देन नेक्स्ट, एक एक आपण गोष्टी बघून घेऊ याच्या. समजा जर मी असं लिहिलं डेल डी जर म्हटलं मी, तर काय होईल, पूर्ण डिक्शनरी ऑब्जेक्टच डिलीट होऊन जाईल. हा जो आहे ना डेल म्हणजे डिलीट, डी स्टँड्स फॉर डिक्शनरी. डेल डी जर मी लिहिला, तर काय होईल, एंटायर डिक्शनरी ऑब्जेक्ट डिलीट होऊन जाईल. डिक्शनरी ऑब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे कसा दिसतो, असा असतो ना डिक्शनरी ऑब्जेक्ट. हा जर डिक्शनरी ऑब्जेक्ट मला डिलीट करायचा असला, तर माझ्याकडे एक मेथड आहे, दॅट इज अ डेल. नॉट अ मेथड, इट इज कॉल्ड ॲज अ व्हॉट, रिझर्व्ड वर्ड. दीज आर द रिझर्व्ड वर्ड. डेल हा रिझर्व्ड वर्ड आहे. एंटायर डिक्शनरी ऑब्जेक्ट हा डिलीट करण्याची एक क्षमता आहे. मग तुम्ही जर डिक्शनरी बघण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला एरर येईल, नेम एरर. डी प्रेझेंट नाही आहे, म्हणजे डी डिलीट झाला ना, रेफरन्स डिलीट झाला त्याचा. तर हे आहे डिक्शनरीबद्दलच्या मेथड्स. नेक्स्ट आहे याच्यात बघा,
इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ द डिक्शनरी. डिक्शनरी क्रिएट करण्याचं फंक्शन आहे. तुम्हाला लिस्टपासून जर डिक्शनरी क्रिएट करायची असेल, हे तुमचं लिस्ट हे बघा इथे, हे काय आहे सांगा बरं मला तुम्ही. हे काय याच्या आतमधलं इनपुट काय आहे? यू कॅन सी द इनपुट. दिस इज अ लिस्ट ऑफ टपल. काय म्हणायचं याला? लिस्ट ऑफ टपल. लिस्ट ऑफ टपल म्हणजे कळलं का? टपलच्या लिस्टच्या आतमध्ये टपल. दिस इज अ व्हॉट? याला काय म्हणायचं? लिस्ट. याने या लिस्टच्या आतमध्ये काय टपल आहेत. या लिस्टच्या आतमध्ये काय टपल्स आहेत बघा, कॉमा करून मी सेपरेट केलं. यस, या लिस्टच्या आतमध्ये काय टपल्स आहेत. 201 राहुल, 202 अंजली, 203 स्नेहा. लिस्ट ऑफ टपल आहे. टपलची लिस्ट बनवली मी. टपलची लिस्ट बनवली. हे पॉसिबल आहे जर मी ही इनपुट या टाईपकास्टिंग ऑपरेटरला दिलं. टाईपकास्टिंग कोणतं वापरलं इथं? डिक्ट नावाचं टाईपकास्टिंग वापरलेलं आहे. हे फंक्शन वापरलं आहे. हा काय रिटर्न करेल मला? हे रिटर्न करेल लिस्ट ऑफ टपल. तर त्याचा आउटपुट काय राहील? डिक्शनरी हे त्याचा आउटपुट राहील. इथे बघू शकता तुम्ही. तर मी याला समजा सिलेक्ट केलं इथनं. एवढा रिझल्ट मला जर बघायचा आहे तर मी इथे आलो, एवढं कॉपी केलं इथनं. कॉपी करून जाऊन तिथं पेस्ट केलं. समजा आपल्याकडे ऑलरेडी आहे त्याचं. ओके, कंट्रोल ए केलं, याला कंट्रोल व्ही केला, एक्झिक्यूट केला कोड. हा तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला याच्यापासून काय मिळेल सांगा मला? याच्यापासून काय मिळेल तुम्हाला? तुम्हाला याच्यापासून डिक्शनरी मिळेल. तुम्हाला डिक्शनरी मिळवण्यासाठी काय द्यावं लागेल? इनपुट. तुम्हाला टपलची लिस्ट द्यावी लागेल. कोणाची लिस्ट? टपल. टपल तुम्हाला सेपरेट करून द्यावं लागेल. आणि एका टपलमध्ये किती व्हॅल्यू ठेवावं लागतील तुम्हाला? 2 व्हॅल्यू ठेवावं लागेल. पहिल्या व्हॅल्यूला कन्सिडर केल्या जाईल की, आणि सेकंड व्हॅल्यूला कन्सिडर केल्या जाईल व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला टपलच्या फॉर्ममध्ये की व्हॅल्यू पेअर द्यावा लागेल इन द फॉर्म ऑफ लिस्ट. आणि तुम्हाला मेन्शन करावं लागेल डिक्ट. या केसमध्ये तुम्हाला काय मिळेल? डिक्शनरी मिळेल. इथे तुम्ही बघू शकता. दिस इज अ डिक्शनरी. दिसते आहे ना व्यवस्थित डिक्शनरी? ओके, दिस इज अ डिक्शनरी यू विल गेट अल्टिमेटली. तर तुम्हाला लिस्ट ऑफ टपल द्यावं लागेल त्या केसमध्ये. आणि डिक्ट काय आहे? तर डिक्ट इथे तुम्ही बघू शकता. डिक्ट इज अ कॉल्ड ॲज अ टाईपकास्टिंग. डिक्ट काय करेल? टाईपकास्टिंग करेल डिक्शनरीचा डिक्ट. ओके, देन नेक्स्ट बघा इथे आपण बघूया 33. हा फंक्शन बद्दल सर्वांना माहित आहे. अननोन कोणालाच नाही हा फंक्शन लेन नावाचा. हा फंक्शन काय कॅल्क्युलेट करतो? किती एलिमेंट्स आहे. म्हणजे एलिमेंट्स म्हणजे अशी लेन किती आहे? 1. किती पेअर्स आहे? टोटल 3 पेअर्स आहे. किती पेअर्स आहे टोटल? 3 पेअर्स. तर लेन काय देईल तुम्हाला? टोटल नंबर ऑफ पेअर्स रिटर्न करेल. इन दिस डिक्शनरी देअर आर द 3 पेअर्स. क्लिअर फंक्शन काय करेल सांगा मला? डिक्शनरीला क्लिअर करेल. एम्प्टी डिक्शनरीचं आउटपुट देईल तुम्हाला. क्लिअर फंक्शन डी डॉट क्लिअर. अगेन एम्प्टी डिक्शनरी यू विल गेट. हे काही महत्त्वाचे फंक्शन्स आहेत. देन नेक्स्ट गेट मेथड. खूप महत्त्वाची मेथड्स आहे. काही मेथड रिअली खूप महत्त्वाच्या डिक्शनरीमधल्या. गेट मेथड काय करते? टू गेट द व्हॅल्यू असोसिएटेड विथ द की. म्हणजे तुम्ही जर लिहिलं डी डॉट गेट 101, डी डॉट गेट 101 जर लिहिलं तुम्ही, काय मिळेल तुम्हाला आन्सर याचं सांगा मला? डी डॉट गेट 101 याचा आन्सर काय राहील? नेहमी याचा आन्सर नेहमी याचा काय राहील? करस्पॉन्डिंग व्हॅल्यू राहील. करस्पॉन्डिंग व्हॅल्यू राहील. पण याच्यात एक कंडिशन आहे. जर तुम्ही समजा 105 इथं मेन्शन नाही आहे, सांगा 105 मेन्शन आहे का इथे? हा कॉन्सेप्ट बघा तुम्ही, थोडा समजून घ्या. आय विल टेल यू इन डिटेल. लक्षपूर्वक बघा. इथे काय केलं मी? त्या व्हॅल्यू पेस्ट केल्या सध्या. ओके, इथे बघा ही जी डिक्शनरी आहे, ही डिक्शनरी, त्या डिक्शनरीमध्ये कोणकोणत्या कीज प्रेझेंट आहे? 101 की प्रेझेंट आहे, 102 की प्रेझेंट आहे, करेक्ट. पण इथे मी म्हटलं डी डॉट गेट. काय म्हटलं मी? डी डॉट गेट म्हटलं, 101 म्हटलं मी. याचा अर्थ काय झाला सांगा मला? याचा अर्थ हा झाला की 101च्या अगेन्स्ट जी व्हॅल्यू आहे ते प्रिंट करा. तर 101च्या अगेन्स्ट कोणती व्हॅल्यू आहे? आरव नावाची व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू इथं प्रिंट होईल. पण आता इथं तुम्ही बघा 105 या डिक्शनरीमध्ये कोणती व्हॅल्यू आहे का? नाही आहे. मग या केसमध्ये काय आउटपुट येईल? या केसमध्ये एक आउटपुट येईल, दॅट इज अ नन. ननचा अर्थ काय होते? जर माझ्याकडे डिस्प्ले करायला काहीच व्हॅल्यू नाही आहे तर त्या केसमध्ये नन नावाचा डेटा टाईप यूज होतो. नन डेटा टाईप बद्दल माहिती आहे सर्वांना? व्हॉट इज अ रोल ऑफ नन डेटा टाईप? लक्ष द्या, नन डेटा टाईपचा रोल काय आहे? तुम्हाला जर एखादी गोष्ट डिस्प्ले करायची आहे पण ती व्हॅल्यू नाही आहे तुमच्याकडे डिस्प्ले करण्यासाठी,
तर तुम्ही त्या केसमध्ये नन रिटर्न करता. काय रिटर्न करता? जर एखादी व्हॅल्यू तुम्हाला नाही आहे शो करायला, म्हणजे 0 शो करणार का? 0ला पण एक व्हॅल्यू आहे ना. ट्राय टू अंडरस्टँड. 0 एक व्हॅल्यू आहे ना. मी 0 टू रिटर्न करणार आहे. माझ्याकडे नेमका वर्डच नाही आहे रिटर्न करायला, एका व्हॅल्यूच नाही आहे. त्या केसमध्ये मी नन नावाची व्हॅल्यू रिटर्न करेल. ननचा अर्थ होते नथिंग. तर इथे 105 नावाची की या डिक्शनरीमध्ये प्रेझेंट आहे का? 105 नावाची की या डिक्शनरीमध्ये प्रेझेंटच नाही आहे. बघा तुम्ही इथं केअरफुली बघा, नाही आहे प्रेझेंट. तर मग मला काय रिटर्न करता येईल? तर काहीच नाही इथं, म्हणून नन लिहिलं इथं. नन विल बी रिटर्न. आता इथे बघा 105 सेकंड लाईनमध्ये बघा, हा पॅरामीटर मी प्रोव्हाइड केला किंवा नन नको तू रिटर्न करू. समजा जर तुमच्याकडे वेगळं काही तुम्हाला रिझल्ट द्यायचा आहे तर तिथं तुम्ही रिझल्ट देऊ शकता, कस्टमाइज रिझल्ट देऊ शकता, नॉट फाउंड. कोणता रिझल्ट देऊ शकता? नॉट फाउंड. नॉट फाउंड देऊ शकता, म्हणजे युजर डिफाईन तुम्ही रिझल्ट देऊ शकता. फॉर एक्झाम्पल एक अजून एक्झाम्पल देतो तुम्हाला मी इथेच. मी काय करतो, हा डी डॉट गेट खूप महत्वाची मेथड आहे. आता पुढे आपण प्रोग्रामिंगचे कॉन्सेप्ट त्याचे बघणार आहे, तेव्हा हा गेट मेथड खूप यूज होणार आहे. आता समजा मला इथं 0 लिहायचं आहे, मी समजा इथं 0 लिहिलं, लेट सपोज 0 लिहिलं, तर काय रिटर्न येऊन या केसमध्ये सांगा मला? कस्टमाइज केलं ना मी त्याला. पहिले नन रिटर्न होत होता, सेकंड लाईनमध्ये नॉट फाउंड रिटर्न होत होता, थर्ड लाईनमध्ये मी 0 लिहिला, तर या केसमध्ये 0 रिटर्न होईल. बघा तुम्ही, होता 0 रिटर्न. म्हणजे आपण त्याला कस्टमाइज करू शकतो. जे येणारा आउटपुट आहे त्या आउटपुटला आपण चेंज करू शकतो अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट. तर मी इथं चेंज केलं 0. इज इट क्लिअर? या लाईनमध्ये मी काय केलं? नॉट फाउंड. आणि इथे मी व्हॅल्यू दिलीच नाही, पॅरामीटर दिलंच नाही. त्या केसमध्ये त्यानं काय रिटर्न केलं? नन. त्या केसमध्ये काय रिटर्न केलं त्यानं? नन. नन का रिटर्न केला? कारण की तुम्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड केली का युजरना? कोणती व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेलीच नाही आहे. तर त्यांनी एक अशा डेटा टाईप दिला, त्या डेटा टाईपचं नाव आहे नन. नन इज अ डेटा टाईप. तर तुमच्याकडे रिटर्न करायला जर व्हॅल्यू नसेल तर तुम्ही कोणता कीवर्ड रिटर्न कराल? तुम्ही कोणता डेटा टाईप रिटर्न करा? नन. नन इज अ डेटा टाईप. ओके, जस्ट लाईक अ इंटिजर, नन इन अनदर डेटा टाईप. ओके, तर असं पूर्ण डिक्शनरीमध्ये आहे. वेगवेगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बघूया. आता अजून पॉप मेथड आहे. पॉप मेथडबद्दल सर्वजण परिचित आहे. पॉप मेथड माहिती आहे सर्वांना. लिस्टमध्ये आपण वापरली होती. लिस्टमध्ये काय करत होता पॉप मेथड? लास्ट एलिमेंटला रिटर्न करून देत होता आणि एक एलिमेंट एंट्री काढून टाकत होता तो पॉप. बिलकुल इथे पण पॉप मेथड तसंच काम करते. इथं बघू शकता तुम्ही, इट रिमूव्ह द एंट्री असोसिएटेड विथ द स्पेसिफाईड की अँड रिटर्न्स द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. आता इथं म्हटलं पॉप 100. बघा पॉप 100 म्हटलं काय रिटर्न होईल या केसमध्ये? रामा नावाचा वर्ड रिटर्न होईल आणि तुमची राहिलेली डिक्शनरी तुम्हाला डिस्प्ले होईल. म्हणजे 200 अगेन्स्ट रवी, 300 अगेन्स्ट शिवा, हे रिटर्न होईल. कळलं? कारण तुम्ही पॉप ऑपरेशन केलं. इथं पॉप ऑपरेशनमध्ये तुम्हाला व्हॅल्यू मिळेल की 100च्या अगेन्स्ट व्हॅल्यू रिमूव्ह होऊन जाईल रामा नावाची, तुम्हाला रामा रिटर्न होईल आणि रिमेनिंग डिक्शनरी शो होईल. म्हणजे रवी 200 अगेन्स्ट रवी, 300 अगेन्स्ट शिवा. आता दुसरा इथं मेथड आहे पॉप ॲटम मेथड. रिमूव्ह अँड रिटर्न्स द लास्ट इन्सर्टेड व्हॅल्यू पेअर. म्हणजे लास्ट इन्सर्टेड कोणती याच्यामधली सांगा मला तुम्ही? 300. लास्ट रिझल्टला हा एडिट करतो. कोणता आहे लास्ट रिझल्ट याच्यातला? हा लास्ट रिझल्ट एवढा आहे ना, दिस इज अ लास्ट रिझल्ट. तर हा काय करतो? लास्ट रिझल्टला एडिट करतो, लास्ट रिझल्टला काढून टाकतो याच्यातून. ठीक आहे, डिफरन्स काय दोघांमध्ये? मग डिफरन्स एवढाच आहे, इथं तुम्ही जी की प्रोव्हाइड करता त्या अगेन्स्टची व्हॅल्यू रिटर्न होते आणि ती एंट्री निघून जाते. पॉप ॲटममध्ये काय होते? लास्ट एंट्री रिमूव्ह होते. कोणती एंट्री रिमूव्ह होते? लास्ट एंट्री विल बी रिमूव्ड. दॅट इज द डिफरन्स पॉप ॲटम. ओके, तुम्ही हे करून पाहू शकता परफॉर्म. देन नेक्स्ट आपण बघूया कीज. हे खूप महत्वाचं एक मेथड आहे, कीज नावाची मेथड. तुम्ही जर इथे लिहिलं, डिक्शनरी कोणती आहे तुमची? ही डिक्शनरी आहे. 101 अगेन्स्ट आरव, 102 अगेन्स्ट प्रिया, 103 अगेन्स्ट राहुल. तुम्ही जर लिहिलं प्रिंट डी डॉट कीज लिहिलं, त्याच्यातल्या साऱ्याच्या साऱ्या कीज प्रिंट होतील. कीज कोणत्या याच्यामध्ये? 101, 102, 103. ऑल द कीज विल बी प्रिंटेड. आणि तुम्ही त्याचं इटरेशन पण करू शकता. इटरेशन म्हणजे कळलं ना तुम्हाला? इटरेशन्स म्हणजे कळलं ना? पहिली व्हॅल्यू कोणती रिटर्न होईल? 101. सेकंड व्हॅल्यू कोणती येईल? 102. थर्ड व्हॅल्यू कोणती येईल? 103. दिस इज द कीज. कीज म्हणजे एक मेथड आहे. इट विल रिमूव्ह ऑल द असोसिएटेड कीज.
ऑल असोसिएट की हा रिटर्न करेल आपल्याला. ओके, नेक्स्ट आपण बघूया याच्यामध्ये व्हॅल्यूज. तसाच व्हॅल्यूज आहे. तुम्हाला माहित आहे डिक्शनरीमध्ये दोन गोष्टी असतात, की आणि व्हॅल्यूज. काय काय असतं? की असतं आणि व्हॅल्यू असतं. याच्यामध्ये व्हॅल्यू कोणत्या आहेत बघा? आरव, प्रिया आणि राहुल या व्हॅल्यूज आहेत. मला आता याच्यामधल्या व्हॅल्यूज पाहिजे आहेत. तर मी जर लिहिलं डी डॉट व्हॅल्यूज तर काय मिळेल मला याच्यामध्ये? आरव वर्ड मिळेल, दिस इज अ व्हॅल्यू. प्रिया इज अनादर व्हॅल्यू, राहुल इज अनादर व्हॅल्यू. तर मला असा आउटपुट मिळेल. पण आउटपुटचा फॉर्मॅट मिळेल मला हा डेटा टाईप डिट अंडरस्कोअर व्हॅल्यूज हा डेटा टाईप मिळेल मला. पण मला त्याचं इटरेशन करायचं आहे. इटरेशन्स म्हणजे काय असतं? एक एक व्हॅल्यू मला सेपरेटली प्रिंट करायची आहे. तर पहिली व्हॅल्यू कोणती प्रिंट होईल? आरव. सेकंड कोणती होईल? प्रिया. थर्ड कोणती होईल? राहुल. 1 बाय 1 व्हॅल्यू प्रिंट होत जातील. ते पूर्ण असं आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ व्हॅल्यूज मेथड. खूप महत्त्वाच्या मेथड्स आहे. गेट मेथड सांगितली तुम्हाला, ही महत्त्वाची मेथड आहे. कीज ह्या महत्त्वाच्या मेथड्स आहे. गेट मेथड खूप यूज होते प्रोग्रामिंगमध्ये. ॲप्टिट्यूडमध्ये जनरली गेटवर खूप प्रॉब्लेम विचारतात. याच्यावर प्रॉब्लेम जास्त विचारल्या जातात, व्हॅल्यूज कीजवर आणि व्हॅल्यूजवर. ह्या महत्त्वाच्या मेथड्स आहे याच्यामधल्या. ठीक आहे. सेकंड बघा, हा काय रिमूव्ह करेल? हा प्रकार थोडा नवीन आहे. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, इट रिटर्न्स द लिस्ट ऑफ टपल. लिस्ट ऑफ टपल हा रिप्रेझेंट करतो. काय रिप्रेझेंट करतो? लिस्ट ऑफ टपल. आता याला मी सेपरेटली एक्सप्लेन करतो इथे आयटम्स मेथडला. इथे येतो मी. इथे बघा तुम्ही आता कंट्रोल ए कंट्रोल व्ही. इथे बघा, इथे काय आहे बघा, हे की काय रिप्रेझेंट करते? की आणि व्ही. के कॉमा व्ही लिहिले आहे इथं. याचा अर्थ दोन व्हेरिएबल. दोन व्हेरिएबल मी कोणावर हे केले आहे? दोन व्हेरिएबल्स मी याच्यावर ठेवलेले आहे. म्हणजे काय होईल माहिती आहे तुम्हाला याचा आउटपुट? याचा आउटपुट येईल ॲक्च्युली लिस्ट ऑफ टपल येईल. एक टपलचा सेट बनेल इथं. बघा कसा बनेल ते पण सांगतो तुम्हाला. टपलचा सेट बनेल. जनरली डिक्शनरी हा टपलच्या फॉर्मॅटमध्ये आउटपुट देतो त्याच्या मेथडने. पहिला कोणता टपल बनेल माहिती आहे का? 101 101 कॉमा ARAV. दुसरा कोणता टपल बनेल सांगा मला? कॉमा दुसरा टपल कोणता बनेल? 102 अगेन्स्ट PRIYA हा एक टपल बनेल. अजून एक कोणता टपल बनेल सांगा मला? 103 अगेन्स्ट राहुल. आणि इथं के आणि व्ही लिहिलेला आहे, तुम्ही बघू शकता. के पॉइंट करेल 101ला, व्ही पॉइंट करेल आरवला. कळलं का? पहिल्या इटरेशन मध्ये दिस इज द फर्स्ट इटरेशन. सेकंड इटरेशन मध्ये काय होईल? के पॉइंट करेल 102ला, व्ही पॉइंट करेल प्रियाला. थर्ड इटरेशन मध्ये काय होणार आहे बघा तुम्ही? थर्ड इटरेशन मध्ये होणार आहे के पॉइंट करेल 103ला, व्ही पॉइंट करेल राहुलला. कळलं का? आणि ते करस्पॉन्डिंग ॲटम प्रिंट होत जातील. दिस इज कॉल्ड ॲज अ फॉर लूप इज जनरली यूज फॉर द इटरेशन. गॉट दिस पॉइंट टू एव्हरीवन? तर मेथड कोणती आहे? डी डॉट ॲटम्स. डी डॉट ॲटम्स मेथडनी आपल्याला या फॉर्मॅटमध्ये आपलं सर्वात पहिले स्टोअर होईल. ठीक आहे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? बघा मी याला एक्झिक्यूट करतो आता. बघा आला आन्सर ॲज एक्सपेक्टेड. इथे तुम्ही बघू शकता लिस्ट ऑफ टपल आहे, दिसतं तुम्हाला इथे? इज इट ओके? प्रिंट केलाय ना मी त्याला तिथे, आणि त्याच्यावर इटरेशन्स घेतले. बघा इटरेशन्स कळले का तुम्हाला? की व्हॅल्यू पहिला, सेकंड रिझल्ट कोणता येईल? की आणि व्हॅल्यू करस्पॉन्डिंग प्रिंट होत जातील. की आणि व्हॅल्यूज असा तो रिझल्ट राहील. लक्षपूर्वक बघा. के आणि व्हॅल्यू इथे जाऊन त्या प्रिंट होतील, इथे जाईल ना त्या. इज इट? सेकंड रिझल्ट बघा तुम्ही याच्यामध्येच, की आणि व्हॅल्यू कुठे जाईल प्रिंट होण्यासाठी? इथे जाईल. इज इट क्लिअर? आणि थर्ड बघा तुम्ही याच्यामध्येच, की आणि व्हॅल्यू कुठे जाईल प्रिंट होण्यासाठी? इथे जाईल. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? इज इट क्लिअर? तर फॉर लूप जनरली इटरेशनसाठी यूज होतो. फॉर लूप इज यूज फॉर द इटरेशन्स, हे लक्षात घ्या. ओके. आणि कोणती मेथड वापरली आपण इथे? ही मेथड वापरली. ठीक आहे. इज इट क्लिअर? या मेथडचं आउटपुट हे आहे. या मेथडचं इथं प्रिंट केलं ना, डी डॉट आयटम्स. बघा इथे दिसलं तुम्हाला? दिस इज द फायनल आउटपुट ऑफ दिस मेथड. ओके. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघूया 1 बाय 1. डिक्शनरी टॉपिक संपत आलेला आहे. ओके. सेकंड, सेट डिफॉल्ट.
सेट डिफॉल्टचा अर्थ काय होते, एखादी व्हॅल्यू तुम्हाला डिफॉल्ट ॲज अ सेट करायची आहे. इथं बघा आता सेट डिफॉल्ट 3 पोझिशनवर तुम्हाला सी अपडेट करायचं, तुम्ही करू शकता. सेट डिफॉल्ट 1 पोझिशनवर तुम्हाला एक्स अपडेट करायचा, करू शकता. ओके, सेट डिफॉल्ट कॉपी करतो, येतो पेस्ट करतो. बऱ्याचशा मेथड्स आहेत डिक्शनरीच्या, सर्व्याच घेणं पॉसिबल नाही आहे. ज्या महत्त्वाच्या आहे ते एक्सप्लेन करतोय मी. इज इट क्लिअर? सेट डिफॉल्ट इट इज अ फायनल आउटपुट. इथं काय म्हटलं, रिटर्न से डझंट चेंज द व्हॅल्यू. व्हॅल्यू चेंज करता येणार नाही, कारण की ऑलरेडी सेट डिफॉल्ट एच आहे इथे, म्हणून चेंज करता येणार नाही. फक्त अननोन व्हॅल्यू तुम्ही सेट करू शकता. अननोन व्हॅल्यू कोणती आहे, 3 अगेन्स्ट सी अननोन आहे. या व्हॅल्यूलाच फक्त सेट करता येते, बघू शकता तुम्ही इथे. हीच व्हॅल्यू अपडेट होईल या लिस्टमध्ये. ठीक आहे, इज इट क्लिअर? अदरवाईज इथं बघू शकता तुम्ही, ही व्हॅल्यू अपडेट होणार नाही, कारण की ऑलरेडी डिफॉल्ट व्हॅल्यू तिथं प्रेझेंट आहे. 1 अगेन्स्ट एक्स प्रेझेंट आहे ऑलरेडी. ती व्हॅल्यू अपडेट होईल का, तिथं क्लिअर कट मी कमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे बघा. ओके, ऑलरेडी रिटर्न से डझंट चेंज द व्हॅल्यू, याची व्हॅल्यू ॲज इट इज राहील. पण जे एंट्री नाही आहे ती एंट्री दिल्या जाईल, तिथं 3 अगेन्स्ट सी दिल्या जाईल बघा. इज इट क्लिअर? ओके, तर हे सेट डिफॉल्ट नावाचा कीवर्ड आहे, सेट डिफॉल्ट नावाची मेथड आहे. ओके, तर अपडेट मेथड काय करेल मग, अपडेट मेथड इट विल अपडेट, सिम्पली अपडेट. अपडेट माहिती आहे सर्वांना, अपडेट करणं म्हणजे काय असतं नेमकं, चेंज द पर्टिक्युलर की व्हॅल्यूज. ओके, 101 अगेन्स्ट मला स्नेहा अपडेट करायचा आहे, 103 अगेन्स्ट मला राहुल अपडेट करायचा आहे, तर अपडेट मेथड जनरली यूज होते. ही मेथड पण महत्त्वाची आहे. ज्या मी महत्त्वाच्या मेथड सांगितल्या त्या हायलाईट करून घ्या, ही मेथड महत्त्वाची आहे. अपडेट मेथड, अपडेट मेथड काय करेल, करस्पॉन्डिंग व्हॅल्यूला अपडेट करेल. आता 101 मध्ये काय आहे, आरव आहे, तर इथं स्नेहा नावानं वर्डने मी अपडेट केलं. 102 वर काय आहे, तर याचं मी केलंच नाही समजा. 103 नाही आहे, तर 103 ची एंट्री तर ॲड होईल, जी इथं झालेली आहे. अपडेट राहुल नावाने होईल ते. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? अपडेट टू अपडेट द करस्पॉन्डिंग डिक्शनरी, डिक्शनरीला अपडेट करण्याची मेथड. ओके, तर याचं आपण सिम्युलेशन करून पाहू. ते आलोय मी, कंट्रोल ए कंट्रोल व्ही. ओके, ॲज एक्सपेक्टेड आहे रिझल्ट आपले. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. अपडेट मेथड आय थिंक क्लिअर टू एव्हरी वन. द नेक्स्ट मेथड बघा, इथे एक प्रोग्राम दिलेला आहे. राईट अ प्रोग्राम टू टेक अ डिक्शनरी फ्रॉम द कीबोर्ड अँड प्रिंट द सम ऑफ द व्हॅल्यूज. तुम्हाला व्हॅल्यूची सम करायची आहे. काय करायचं, तर व्हॅल्यूचा सम करायचा आहे. ऑलरेडी तुम्हाला एक सांगू इच्छितो, इथं सम नावाचा ऑलरेडी एक फंक्शन आहे. सम नावाचं फंक्शन काय करता, याला जर तुम्ही असं आर्ग्युमेंट दिलं तर हे सर्व सम करू शकता. ठीक आहे ना. इथं बघा, हा प्रोग्राम मी सेपरेटली घेतो, इथे कॉपी केला या प्रोग्रामला, इथे याला सिम्युलेट करतो. इथे कंट्रोल व्ही. इव्हॅल कीवर्ड माहिती आहे सर्वांना. इव्हॅल कीवर्डच्या माध्यमातून मी ॲज एक्सपेक्टेड इनपुट देऊ शकतो. इव्हॅल माहिती आहे सर्वांना. इव्हॅल इज अ टाईप कास्टिंग ऑपरेटर. ॲज एक्सपेक्टेड इनपुट मी देऊ शकतो इव्हॅलच्या माध्यमातून. आता मी इव्हॅल नावाचा फंक्शनच्या माध्यमातून डिक्शनरी मला द्यायचा आहे. इथून मी कॉपी करतो, डिक्शनरी ऑलरेडी आहे. कॉपी सेल करण्यापेक्षा कॉपी सिलेक्शन करतो, एक्झिक्यूट करतो. इथं डिक्शनरी ॲज अ इनपुट करत आहे मी. डिक्शनरीमध्ये व्हॅल्यूज कोणत्या, 10, 20, 30 ह्या व्हॅल्यूज आहेत. तर सिम्पली काय होईल, डी डॉट व्हॅल्यूज आपण आत्ताच बघितलं, हा व्हॅल्यू रिटर्न करेल. कोणकोणत्या व्हॅल्यू रिटर्न करेल हा डी डॉट व्हॅल्यूज, सांगा मला. डी डॉट व्हॅल्यूज काय काय रिटर्न करेल आपल्याला, 10, 20, 30 रिटर्न करेल. 10, 20, 30 रिटर्न करेल. आणि तो रिझल्ट कशामध्ये स्टोअर होल्ड होईल, रेफर्ड होईल, एसमध्ये रेफर्ड होईल. आणि तो एस आपण इथं डिस्प्ले करतो आहे. ठीक आहे, इथे डिस्प्ले करतो आपण तो एस. रिझल्ट विल बी डिस्प्लेड हिअर. ठीक आहे, या लाईनवर बघा. आता एक्झिक्यूट केलं आहे मी हे. द रिझल्ट विल बी एक्झिक्युटेड ओव्हर हिअर. ओके, 60 इज अ सम. यू कॅन सी द 60 इज अ सम. व्हॅल्यूज कोणत्या आहे, या व्हॅल्यूज जर तुम्हाला बघायच्या असेल तुम्ही पाहू शकता या माध्यमातून. मी तर लिहिलं प्रिंट ऑफ एस. प्रिंट ऑफ एस लिहिला, त्या व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळेल. तर पेस्ट करतोय मी, पेस्ट केलं इथं. हे तुमची डिक्शनरी आहे. कंट्रोल सी केलं इथून आणि इथं पेस्ट केलं. कंट्रोल व्ही, एंटर. ओके, सम इज इक्वल टू 60. यू कॅन सी हिअर. ठीक आहे, डी डॅट व्हॅल्यू. किंवा तुम्हाला डी डॅट व्हॅल्यू जर पाहायचं असेल फक्त, तर प्रिंट लिहितो मी, प्रिंट
D.values व्हॅल्यूज. इज इट क्लिअर? कोणाला काही याच्यामध्ये डिफिकल्टी आहे समजण्यास? मला नाही वाटत, एकदम सोपा आहे. कंट्रोल व्ही करतोय मी, बघा त्या व्हॅल्यूज आल्या इथं दिसते तुम्हाला 10, 20, 30. तर हा काय रिटर्न करतो? डी डॅट व्हॅल्यू काय रिटर्न करतो? हा रिटर्न करतो डिक्शनरी मधल्या व्हॅल्यूज. कोणकोणत्या व्हॅल्यू? याला की म्हणतो आपण. पहिला जो आहे याला की म्हणतो, सेकंडला आपण पण की म्हणतो, याला पण की म्हणतो. व्हॅल्यूज कोणत्या याच्यामधल्या सांगा मला? 10 इज अ व्हॅल्यू, 20 इज अ व्हॅल्यू, 30 इज अ व्हॅल्यू. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ की व्हॅल्यू पेअर. म्हणून याला काय म्हणतात? की व्हॅल्यू पेअर म्हणतात. बघा याच्यामध्ये की कोणती आहे याच्यामधली? दिस इज द की and this is the value. That's why it is called as a key value pair. Is it clear to everyone? Okay, काही याच्यामध्ये अडचण आहे समजण्यास? ओके, एकदम सोपा आहे ही गोष्ट. आपण पुढचा पॉइंट बघूया आता. एक नवीन प्रोग्राम बघूया. ठीक आहे. राईट अ प्रोग्राम टू फाइंड द अकरन्स ऑफ ईच लेटर प्रेझेंट इन द गिव्हन स्ट्रिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲपल नावाचा वर्ड आहे. ॲपल नावाचा वर्ड आहे, यामध्ये ए किती वेळा प्रेझेंट आहे? 1 वेळा. पी किती वेळा प्रेझेंट आहे? 2 टाइम्स. एल किती वेळा प्रेझेंट आहे? 1 टाइम. ई किती वेळा प्रेझेंट आहे? 1 टाइम. हा एक प्रोग्राम दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला अकरन्सेस फाइंड आउट करायचे आहे. तुम्हाला मी आत्ताच एक कॉन्सेप्ट सांगितला गेट मेथडचा. काय कॉन्सेप्ट सांगितला? गेट मेथडचा. अरे इथं बघा, हा प्रोग्राम मी इथे सेपरेटली घेतो आणि त्याला एक्सप्लेन करतो. ओके, एक प्रोग्राम आहे हा, याच्यामध्ये मला अकरन्सेस ऑफ लेटर काढायचे आहे. तर माझं इनपुट काय इनिशियली सांगा? व्हॉट इज माय इनपुट? हा माझा प्रोग्राम आहे इथे ॲक्च्युली. ओके, केस 1 सेकंड. हा एक प्रोग्राम आहे. त्याच्या पहिले ही गोष्ट समजून घ्या. ओके, माझा प्रोग्राम काय, मला काय करायचं सांगा? व्हॉट इज माय एक्सपेक्टेड आउटपुट? व्हॉट शुड बी माय एक्सपेक्टेड आउटपुट? माझं एक्सपेक्टेड आउटपुट आहे, जेव्हा लेटर ए येईल तर ए किती वेळा येईल? 1 वेळा येईल. बी किती वेळा? ए डबल पी एल ई. पी किती वेळा येईल? 2 वेळा येईल. ए डबल पी एल ई. एल किती वेळा येईल? 1 टाइम येईल. हे मला असं आउटपुट हवं आहे. पण त्याच्यापूर्वी आपण हा एक सिंपल प्रोग्राम समजून घेऊ. हा लॉजिक मला इम्प्लिमेंट करायचा आहे. लक्षात घ्या, मी अजून फायनल प्रोग्राम लिहिलेला नाही. हे फक्त मी तुम्हाला लॉजिक सांगत आहे. त्याचं लॉजिक काय आहे? लॉजिक हे डिक्शनरी आहे. या डिक्शनरीमध्ये एक्सचे अगेन्स्ट 10 व्हॅल्यू आहे, वायच्या अगेन्स्ट 20 व्हॅल्यू आहे. लॉजिक लक्षात घ्या. प्रोग्राम आपण पुढच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन करणार. पहिले लॉजिक लक्षात घ्या. एक डिक्शनरी आहे. या डिक्शनरी म्हणजे एक्सच्या अगेन्स्ट किती आहे? 10 आहे. वायच्या अगेन्स्ट किती आहे? 20 आहे. तर याचा अर्थ काय होतो? मिनिंग डी डॉट गेट एक्स 0 हा काय रिटर्न करेल मला सांगा? व्हॉट इट विल रिटर्न टू मी? इट विल रिटर्न टू मी नॉट 0. इट विल रिटर्न टू मी 10 ॲज अ रिझल्ट, बिकॉज देर इज अ व्हॅल्यू अवेलेबल. 10 इज अ अवेलेबल व्हॅल्यू ना. बघा याला मी रन करतो. मला इथे काय रिटर्न होईल? इथे मला 10 रिटर्न होईल. बघा दिसतो का रिटर्न? दो आय हॅव प्रोव्हाइडेड 0 व्हॅल्यू. मी 0 व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे, पण मला 10 का बरं रिटर्न होईल? मला 10 याच्यासाठी रिटर्न होईल कारण की 10 व्हॅल्यू अवेलेबल आहे. 10 व्हॅल्यू इज अवेलेबल. दॅट्स वाय व्हॉट आय विल गेट हिअर? व्हॉट आय विल गेट हिअर? लक्ष द्या प्रोग्रामवर. काय मिळेल इथं मला? 0 मिळेल का? नाही. का नाही मिळणार मला इथं 0? कारण 10 इज अवेलेबल ना. बघा एक्स आहे ना, एक्सच्या अगेन्स्ट किती आहे? 10 आहे ना. गेट मेथड आहे. मी म्हटलं गेट एक्स, काय मिळेल? हा सर्वात पहिले चेक करेल एक्सच्या अगेन्स्ट व्हॅल्यू आहे का? येस ऑर नो, आहे की नाही आहे? 10 इज प्रेझेंट अगेन्स्ट एक्स, सो 10 व्हॅल्यू विल बी रिटर्न. आता सेकंड मेथड बघा तुम्ही इथे. गेट ए म्हटला मी. काय म्हटलं? गेट ए म्हटला. तुम्ही सांगा मला या डिक्शनरीमध्ये कुठे ए आहे का? नाही आहे. तर इथं जर तुम्ही 0 दिला नाही तर नन रिटर्न होईल. काय रिटर्न होईल? नन. पण इथे तुम्ही 0 दिलाय, तुम्हाला काय आउटपुट मिळेल? 0 आउटपुट मिळेल. कळलं? म्हणजे जी व्हॅल्यू अवेलेबल नाही त्या व्हॅल्यूसाठी तुम्ही जर डिफाईन केलं 0 तर तुम्हाला 0 रिटर्न होईल. कळलं? व्हॉट आय मीन टू से? की डोक्यावरून गेला प्रोग्राम? इज इट क्लिअर? व्हेरी व्हेरी क्लिअर टू एव्हरीवन? प्रोग्रामकडे लक्ष द्या. एक महत्त्वाचा प्रोग्राम येणार आहे. त्या प्रोग्रामचा टार्गेट काय आहे? APPLE हा वर्ड आहे. या वर्ड मधला मला काउंट करायचा आहे. प्रत्येक वर्ड किती वेळा रिपीट होणार आहे. हा एक वर्ड आहे, त्याच्यातला प्रत्येक अल्फाबेट किती वेळा रिटर्न होणार आहे हे मला काउंट करायचं आहे. पण त्याच्यासाठी हे लॉजिक समजणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतं लॉजिक? हे लॉजिक. दिस इज द फायनल लॉजिक. हे लॉजिक समजलं का सांगा मला पहिल्यांदा. या लॉजिकमध्ये बघा काय दिलेलं आहे. एक डिक्शनरी दिलेली आहे.
डिक्शनरी इज क्लिअर टू एव्हरीवन. इथे काय दिलेलं आहे, डी डॉट गेट दिलेलं आहे. डी डॉट गेटचं काम काय आहे, तुमची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या अगेन्स्ट तुमची जी की आहे त्या कीच्या अगेन्स्ट तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करेल. काय रिटर्न करेल, व्हॅल्यू. आता इथे तुम्ही बघा, मी पुन्हा एक्सप्लेन करतो हा प्रोग्राम. इथे तुम्ही हे की मेन्शन केली तर त्या कीच्या अगेन्स्ट ऑलरेडी व्हॅल्यू प्रेझेंट आहे ना, आहे की नाही आहे. म्हणून याने काय रिटर्न केलं, आउटपुट 10 रिटर्न केलं. तसं मी प्रोव्हाइड केलं होतं 0, पण 0ला याला प्रायोरिटी दिली नाही. यानं काय रिटर्न केलं, 10 रिटर्न केलं. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? क्लिअर टू एव्हरीवन. आता इथे बघा, ए नावाची व्हॅल्यू या डिक्शनरीमध्ये कुठं प्रेझेंट आहे का, ए नावाची की प्रेझेंट आहे का, डिक्शनरीमध्ये ए नावाची की प्रेझेंट नाही. मग म्हणून मी तिथं या केसमध्ये काय रिटर्न कर ते लिहिलं आहे, इथं 0 रिटर्न कर असं लिहिलं आहे. काय लिहिलं मी, 0 रिटर्न कर लिहिलं. तर इथं आउटपुट काय मिळालं मला, 0 इज अ फायनल आउटपुट. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके. आता आपण मेन प्रोग्राम बघूया या स्लाइडमधला. तो प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे. बघा, हा प्रोग्राम आहे, तो कॉपी केला मी. आता ॲक्च्युअल प्रोग्राम आपण डिस्कस करूया. हा तो प्रोग्राम आहे, कंट्रोल व्ही केलं इथे मी. इथे बघा, एक वर्ड तुम्ही एंटर करणार आहात, त्या वर्डचं नाव आहे ॲपल, APPLE. सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं, एक एम्प्टी डिक्शनरी बनवली. आपण कीवर्ड थ्रू हा ॲक्सेप्ट केला वर्ड. तर हा वर्ड कोणत्या फॉर्मॅटमध्ये जाणार, स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये जाणार. कोणत्या फॉर्मॅटमध्ये जाणार, इथं मी काय डिफाईन केलं, सर्वजण लक्ष द्यायच्यावर. इथं काय डिफाईन केलं मी, एम्प्टी डिक्शनरी. कोणती डिक्शनरी, आणि सर्वांना माहिती आहे डिक्शनरी कॅन बी अपडेटेड. डिक्शनरी इज अ म्युटेबल. डिक्शनरी कॅन बी एडिटेबल. डिक्शनरीला आपण एडिट करू शकतो, चेंज करू शकतो त्याच्यातल्या व्हॅल्यू. ते सर्वांना माहीत आहे इथे. तर डिक्शनरी, एम्प्टी डिक्शनरी मी इथं रिप्रेझेंट केलेली आहे. दिस इज अ एम्प्टी डिक्शनरी. आता इथं तुम्ही बघा, एक्स इन वर्ड काय म्हटलं मी इथं, बघा एक्स इन वर्ड याचा अर्थ काय झाला माहिती आहे तुम्हाला. याचा अर्थ हा झाला, एक्स इन वर्डचा अर्थ, पहिला वर्ड कोणता आहे सांगा मला याच्यातला. पहिला वर्ड कोणता, इटरेशन नंबर 1. व्हॉट विल बी द इटरेशन नंबर 1? व्हॉट विल द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ एक्स? द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ एक्स इज अ ए. व्हॉट इज द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ एक्स? द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ एक्स इज अ ए. इज इट क्लिअर? इथे बघा प्रोग्राममध्ये, इथे काय येईल, डी ऑफ एक्सच्या ठिकाणी काय येईल मग सांगा मला, डी ऑफ एक्सच्या ठिकाणी ए येईल. इज इट व्हेरी क्लिअर टू एव्हरीवन? इथे काय येईल, एक्स इज अ ए ना, तर डी ऑफ एक्सच्या ठिकाणी काय येईल इथे सांगा मला. याचं रिप्रेझेंटेशन कसं होईल सांगा मला. इट्स रिप्रेझेंटेशन इज जस्ट लाईक दॅट, डी ऑफ ए. इज इट क्लिअर? ओके. इज इक्वल्स टू डी डॉट डी म्हणजे काय आहे सांगा मला. डी म्हणजे काय आहे, डी म्हणजे डिक्शनरी नाही, डी मीन्स दिस डिक्शनरी ना. इज इट, डी मीन्स दिस डिक्शनरी ना. डी डॉट, इथे काय लिहिलं मी, गेट मेथड लिहिली. गेट मेथड आता डिस्कस केली मी. गेट काय येईल ब्रॅकेटमध्ये, एक्सच्या ठिकाणी किती येईल, ए येईल. इज इट क्लिअर? कॉमा 0. आता तुम्ही सांगा, या एम्प्टी डिक्शनरीमध्ये ए आहे का कुठं प्रेझेंट, येस ऑर नो. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ दिस, 0. व्हॉट विल बी रिटर्न, 0 विल बी रिटर्न. आणि इथं मी काय लिहिलं माहिती आहे, +1 लिहिलं. काय लिहिलं मी इथं, +1 लिहिलं. काय झाला रिझल्ट मग फायनल कळला, काय झाला रिझल्ट फायनल रिझल्ट झालेला आहे तुमचा. इथं बघा, पहिलं इटरेशन सांगतोय मी तुम्हाला, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेलंच आहे मी तसं. त्या ग्रीनमध्ये बघू नका, मी जे शिकवत आहे त्याच्याकडे लक्ष द्या, ठीक आहे. कमेंट बघू नका इनिशियली. काय होईल इथं मग अपडेट सांगा, डी ऑफ ए इक्वल्स टू काय होईल, 1. 0 + 1 काय होईल, 0 + 1. काय अपडेट होईल मग सांगा मला. याचं रिप्रेझेंटेशन कसं होईल डिक्शनरीमध्ये सांगा मला. याचं रिप्रेझेंटेशन या फॉर्मॅटमध्ये होईल. बघा कसं होईल रिप्रेझेंटेशन असं होईल त्याचं, ए नावाची की, त्याची व्हॅल्यू 1. इज इट क्लिअर? दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू. इज इट क्लिअर? फर्स्ट इटरेशन इज कंप्लीटेड. नाउ वी विल मूव फॉर द सेकंड इटरेशन. आता आपण सेकंड इटरेशन कन्सिडर करूया. सेकंड इटरेशन बघा काय आहे आता. व्हॉट विल बी द सेकंड इटरेशन, पी. इज इट? पी इज अ सेकंड इटरेशन. नाउ व्हॉट विल हॅपन सांगा मला. इथं रिप्रेझेंट करा व्हॅल्यू, काय होईल मी तर सेपरेटली लिहितो. सांगा इथं काय होईल, डी ऑफ काय होईल सांगा, पटापट सांगा. आन्सर काय येईल याचं, आन्सर काय येईल बघा. तिथे बघा डी लिहिला, डी ऑफ पी. इज इट क्लिअर? इज इक्वल्स टू डी डॉट
GET गेट, गेट मेथड आहे. इथे लिहिलं मी P. इज इट क्लिअर? P कॉमा 0. इज इट क्लिअर? +1. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? आता बघा डिक्शनरी कोणती आहे? अपडेटेड डिक्शनरी ही आहे ना. दिस इज द अपडेटेड डिक्शनरी ना. दिस इज द अपडेटेड डिक्शनरी ना. राईट नाव एम्प्टी डिक्शनरी नाही आहे, आता अपडेटेड आहे. इथे तुम्ही बघा काय झालं इथं अपडेट. ही ती डिक्शनरी आहे ना. या डिक्शनरीत तो सर्च करेल. या डिक्शनरीमध्ये कुठं पी आहे का रे मला सांगा. नाही आहे ना पी. मग याचा आन्सर काय येईल सांगा. पी इज नॉट फाउंड. 0 मी व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. आन्सर काय येईल या केसमध्ये याचं सांगा. मग काय येईल फायनल आन्सर सांगा. डी ऑफ पीचं आन्सर काय येईल? काय येईल? इक्वल्स टू लिहितो मी इथं. इक्वल्स टू सांगा पटापट. काय येईल? 0 + 1. इज इट इक्वल्स टू 1? इज इट? येस ऑर नो? करेक्ट. काय येईल फायनल आन्सर मग? डी ऑफ पी. काय झालं? डी ऑफ पी इक्वल्स टू मग डी ऑफ पी इक्वल्स टू 1. याचं मिनिंग काय होतं? याचं मिनिंग काय होतं सांगा. याचं मिनिंग हे होतं. याचं मिनिंग काय होतं सांगा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? याचं मिनिंग काय आहे? याचं मिनिंग असं आहे. ही डिक्शनरी ऑलरेडी आपली आहे ही. त्याच्यामध्ये एच्या अगेन्स्ट किती आहे? 1 कॉमा सांगा. पीच्या अगेन्स्ट किती आहे त्याच्यामध्ये? मग पीच्या अगेन्स्ट किती आहे सांगा. 1. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? येस ऑर नो? डिक्शनरी अपडेट झाली. आता नेक्स्ट इटरेशन सांगा मला. नेक्स्ट इटरेशन पुन्हा पी रिप्रेझेंट झाला इथे. आला की नाही आला पुन्हा पी? सेकंड पी कम. सेकंड पी आलेला आहे इथे. सांगा काय फॉर्म्युला बनेल इथे मला. फायनल फॉर्म्युला सांगा. हां, डी ऑफ अगेन पी. डी ऑफ पी इक्वल्स टू डी डॉट गेट. काय येईल आन्सर? गेट पी कॉमा 0. इज इट? +1. इज इट? पण आता डिक्शनरी कोणती रेफर केला जाईल सांगा मला. ही अपडेटेड डिक्शनरी आहे. ही अपडेटेड डिक्शनरी आहे ना ही. दिस डिक्शनरी विल बी रेफर्ड हिअर. ही अपडेटेड डिक्शनरी रेफर केला जाईल इथे. येस? हां, सांगा काय इन फायनल आन्सर. डी ऑफ पी इक्वल्स टू डी डॉट गेट पी 0. आन्सर 0 येईल का इथं? नाही, कारण की पी प्रेझेंट आहे डिक्शनरीमध्ये. काय प्रेझेंट आहे? पी प्रेझेंट आहे. तर या 0ला प्रायोरिटी दिल्या जाईल का? नाही, या 1ला प्रायोरिटी दिल्या जाईल. इज इट? 1ला प्रायोरिटी दिल्या जाईल. कळलं का? 0ला प्रायोरिटी दिल्या जाणार नाही, 1ला दिल्या जाईल. कारण की 0ला प्रायोरिटी तेव्हा दिली जाते जेव्हा पी प्रेझेंट नसते. 0ला प्रायोरिटी केव्हा दिल्या जाईल? जेव्हा त्या डिक्शनरीमध्ये पी प्रेझेंट राहणार नाही. पण या डिक्शनरीमध्ये ऑलरेडी पी प्रेझेंट आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 1 व्हॅल्यू आहे. दॅट्स वाय दिस 1 विल गेट द प्रायोरिटी नॉट टू दिस 0. मग काही नाही फायनल आन्सर सांगा मला याचं. 1 + 1 किती झालं? 2. आणि काय झाली अपडेट डिक्शनरी कशी झाली? याचा अर्थ काय होतो सांगा मला. व्हॉट इज द मिनिंग? द मिनिंग इज लाईक ए ऑफ 1 कॉमा पी ऑफ किती? पी ऑफ 2. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? दिस इज द अपडेटेड डिक्शनरी. नाउ नेक्स्ट इटरेशन अगेन. आता पुन्हा एक नेक्स्ट इटरेशन. नेक्स्ट इटरेशन कोणता आहे आता? एल. नेक्स्ट इटरेशन कोणता आहे? एल इज अ नेक्स्ट इटरेशन. इज इट क्लिअर? एल इज अ नेक्स्ट इटरेशन. एल इज अ नेक्स्ट इटरेशन. आता हे बघा सांगा पुन्हा तेच आपण करून बघू. तोच फॉर्म्युला अप्लाय करू. सांगा काय येईल फायनल आन्सर. डी ऑफ काय येईल इथे सांगा. डी ऑफ एल. इज इट? डी ऑफ एल इज इक्वल्स टू काय येईल सांगा. डी डॉट गेट काय येईल सांगा. एल कॉमा 0 + 1. आता मला सांगा डिक्शनरी कोणती रेफर करायची मी. ही डिक्शनरी रेफर करायची ना. ही डिक्शनरी रेफर करायची ना. येस ऑर नो? दिस डिक्शनरी हॅज टू बी रेफर्ड. करेक्ट. आता मला सांगा काय येईल याच्यात आन्सर मग. एल इज प्रेझेंट इन द डिक्शनरी? नो. तो कशाला प्रायोरिटी दिला जाईल? 0ला. याचा आउटपुट काय डी डॉट गेट 0. 0 + 1 येईल याचा आउटपुट. व्हॉट इज द फायनल आउटपुट इन दिस केस? व्हॉट इज द फायनल आउटपुट? 0 + 1 मीन्स का 1. अपडेट कसं झालं डिक्शनरीमध्ये मग सांगा मला. काय झालं अपडेट सांगा. ए अगेन्स्ट 1 कॉमा पी अगेन्स्ट 2. पी अगेन्स्ट 2. एल अगेन्स्ट किती?
एल अगेन्स्ट किती, एल अगेन्स्ट 1. डिक्शनरी इज कम्प्लिटेड. नाउ टेल मी द नेक्स्ट इटरेशन. आता कोणतं इटरेशन, अजून एक नेक्स्ट इटरेशन राहिलं इथं. लास्ट इज अ एल, लास्ट इज अ एल व्हॅल्यू. केअरफुली बघा. ई, सॉरी नॉट एल, ई इज अ लास्ट व्हॅल्यू, ई इज अ लास्ट व्हॅल्यू. सी इट केअरफुली, ई इज अ लास्ट व्हॅल्यू. लिहा फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवा, फॉर्म्युला बाय हार्ट करून ठेवा. काही फॉर्म्युल्यामध्ये आन्सर सांगा, व्हॉट विल बी आन्सर. मी लास्ट इटरेशन बघतोय आता. काही आन्सर इथे लिहितो, इथं स्पेस आहे. काय लिहायला पाहिजे मी, डी ऑफ काय सांगा, बोला. डी ऑफ ई इक्वल्स टू काय लिहावं, डी डॉट गेट ब्रॅकेटमध्ये काय लिहू सांगा, ई कॉमा 0 प्लस 1. इज इट, कोणती डिक्शनरी रेफर केला जाईल सांगा मला. दिस इज अपडेटेड डिक्शनरी. विच इज अपडेटेड डिक्शनरी हियर, दिस इज अपडेटेड डिक्शनरी ना. ओके, इज इट क्लिअर, दिस इज अपडेटेड डिक्शनरी. बघा याचा आन्सर काय, डी डॉट गेट, डी डॉट गेट. ई आहे का डिक्शनरीमध्ये प्रेझेंट, कॅन यू सी इनसाइड डिक्शनरी ई इज प्रेझेंट, नो, देर इज अ नो ई. कोणती व्हॅल्यू रिटर्न होईल मग या केसमध्ये, 0 विल बी रिटर्न, 0 प्लस 1. इज इट क्लिअर. इफ that value is not present in the dictionary, that key is not present in the dictionary, e is not present. ई नावाची की प्रेझेंट आहे का डिक्शनरीमध्ये, नाही प्रेझेंट, तर त्याच्या अगेन्स्ट आपण डिफॉल्ट 0 सेट केलेला आहे. तर काय रिटर्न होईल, 0 रिटर्न होईल. 0 प्लस 1 किती होईल सांगा मला, 0 प्लस 1 इक्वल्स टू 1. ओके, फायनल अपडेट काय होईल डिक्शनरीमध्ये, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ काय झाला, डी ऑफ ईचा अर्थ काय झाला बघितलं होतं आपण, 1. म्हणजे ई नावाची कीच्या अगेन्स्ट 1 व्हॅल्यू अपडेट होईल, ई नावाच्या कीच्या अगेन्स्ट 1 व्हॅल्यू अपडेट होईल. फायनल डिक्शनरी काय झाली आपली सांगा मग, व्हॉट इज अ फायनल डिक्शनरी अवर, दिस इज अ फायनल डिक्शनरी. इथे लिहितो मी, दिस इज अ फायनल डिक्शनरी. ए 1 टाइम, बी ए पी 2 टाइम, एल 1 टाइम, ई 1 टाइम. इज इट क्लिअर टू एव्हरीवन. This is the final update. This is the final update. Final update is clear. आता मला या व्हॅल्यू 1 बाय 1 प्रिंट करायचे आहे. कशा प्रिंट करायच्या, 1 बाय 1. कोणत्या व्हॅल्यू किती वेळा रिपीट झाल्या मला प्रिंट करायचं आहे. तर हे डिक्शनरी माझ्याकडे फायनल आलेली आहे बघा. दिस इज माय फायनल डिक्शनरी डी, दिस इज माय फायनल डिक्शनरी डी. आता मला इटरेशन करायचे आहे, म्हणजे पहिली व्हॅल्यू घ्यायची आहे इथली, ही पहिली व्हॅल्यू घ्यायची आहे मला याच्यामधली. हा एक पेअर बनवला, हा दुसरा पेअर बनवला, हा तिसरा पेअर बनवला आणि हा चौथा पेअर बनवला. तर मी याच्या अगेन्स्ट काय वापरणार बघा, याच्या अगेन्स्ट मी काय वापरणार, फॉर लूप वापरणार. आणि फॉर लूपमध्ये काय लिहिणार, के मायनस व्ही, के कॉमा व्ही लिहिणार. काय लिहिणार, के कॉमा व्ही. कळलं का, फॉर लूपमध्ये मी काय लिहिणार, के कॉमा व्ही. तर के काय होल्ड करेल ए, व्ही काय होल्ड करेल 1, दुसरा के काय होल्ड करेल पी, व्ही काय होल्ड करेल 2, लास्ट रिझल्ट काय होल्ड करेल, म्हणजे के काय होल्ड करेल एल, पी काय होल्ड करेल 1, के काय होल्ड करेल ई, व्ही काय होल्ड करेल 1. दॅट इज अ की व्हॅल्यू पेअर, त्या प्रिंट होतील. फॉर लूप इज अ इटरेटिव्ह स्टेटमेंट, यू नो. ठीक आहे, ते बघा आता. गॉट द प्रोग्राम, दिस इज द प्रोग्राम. डी डॉट आयटम्स, त्यासाठी लिहावं लागते डी डॉट आयटम्स. आपण आताच बघितलं होतं ना डी डॉट आयटम मेथड. तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू मिळतील, के व्ही, की आणि व्हॅल्यू अकर्ड व्ही टाइम्स. इज इट क्लिअर. दिस इज अ फायनल प्रोग्राम. इथं लिहिणार मी APPLE ॲपल. ठीक आहे, हा त्याचा रिझल्ट आहे. आय होप हा प्रोग्राम कळला असेल तुम्हाला. प्रोग्राम कळला, ट्राय टू एक्झिक्यूट द प्रोग्राम टू फाइंड आउट द वोवेल्स, नंबर ऑफ वोवेल्स फ्रॉम द गिवन डिक्शनरी. असा प्रोग्राम आहे. अकरन्सेस, सपोज एज्युकेशन नावाचा हा वर्ड मी एंटर केला. एज्युकेशन नावाचा वर्ड एंटर केला मी इथे, लक्षात घ्या. एज्युकेशन नावाचा वर्ड एंटर केला. वोवेलची एक सेट, हा सेट आहे. इज इट सेट ना, सेट, इट इज अ सेट. सेटमध्ये काय आहे, AEIOU. इज इट. इथे लिहिलं एम्प्टी डिक्शनरी, दिस इज अ एम्प्टी डिक्शनरी. ही एम्प्टी डिक्शनरी आहे, डिक्शनरीमध्ये काहीच नाही आहे सध्या. आता बघा पहिलं इटरेशन घेऊ आपण.
वी विल कन्सिडर द व्हेरी फर्स्ट इटरेशन. व्हॉट इज द फर्स्ट इटरेशन? एक्स इन वर्ड मध्ये एक्स आहे. हा वर्ड पहिला वर्ड कोणता आहे? ई. विच इज फर्स्ट वर्ड? लिसन केअरफुली अँड सी टू द पीपीटी. इकडे बघा पीपीटीकडे. पहिला वर्ड कोणता आहे? विच इज द फर्स्ट वर्ड? ई. ई इज द फर्स्ट वर्ड. ठीक आहे. कंडिशन काय घेतली मी? एक्स इन व्होवेल्स. एक्स म्हणजे ई इन व्होवेल्स आहे का बघा? आहे ना? यस. कंडिशन इज मॅच. कंडिशन मॅच झाली ना? यस. इट इज इन द व्होवेल्स ना? काय येईल इथे बघा? अंदर आलो मग या लूपच्या आपण. काय झालं इथे? इथे एक्सच्या ठिकाणी काय आलं? ईची व्हॅल्यू आली. इथे कोणती व्हॅल्यू आली? ईची व्हॅल्यू आली. आणि डिक्शनरी काय आहे बघा? दिस इज द एम्प्टी डिक्शनरी ना? दिस इज द एम्प्टी डिक्शनरी ना? ओके. तर त्या एम्प्टी डिक्शनरीमध्ये ई प्रेझेंट आहे का? नाही आहे प्रेझेंट. आहे का प्रेझेंट? एम्प्टी डिक्शनरीमध्ये ई प्रेझेंट आहे का? नाही. आपण व्हॅल्यू कोणती सेट केली आहे ऑलरेडी? व्हॅल्यू 0 सेट केली आहे. तर 0ला प्रायोरिटी मिळेल. तर ओव्हरऑल आउटपुट काय येईल? त्याचा रिटर्न 0 येईल. 0+1 काय येईल? 0+1. किती आन्सर याचं 0+1चं? व्हॉट विल द फायनल आन्सर 0+1? टेल मी. व्हेरी सिम्पल प्रोग्राम. 0+1 म्हणजे काय झालं इथं बघा? डी ऑफ ई पहिलं इटरेशन आहे. फर्स्ट इटरेशन इक्वल्स टू डी डॉट डिक्शनरी आहे. डी म्हणजे डिक्शनरी, अल्फाबेट नाही आहे. डी डॉट गेट. काय गेट करायला लावलं इथं आपण? ई वर्ड आहे कॉमा 0. आता बघा हा ई वर्ड या डिक्शनरीमध्ये आहे का सांगा मला? दिस ई वर्ड इनसाइड दी डिक्शनरी, यस ऑर नो? कुठे आहे? तुला दिसत आहे का? तुला दिसत आहे का? माझा चष्मा पाहिजे का? नाही आहे प्रेझेंट. काय येईल आन्सर मग? रिटर्न याचा 0 येईल. रिटर्न याचा रिटर्न 0 येईल. 0 विल बी रिटर्न. एंटायर रिझल्ट विल बी 0. याचा रिझल्ट किती येईल? 0 विल बी द रिझल्ट. दिस 0 इज ॲडेड विथ दिस 1. फॉर्म्युला बघा कंप्लीट. +1 दिलेला आहे. व्हॉट इज द फायनल आन्सर? व्हॉट इज द फायनल आन्सर? डी ऑफ ई इक्वल्स टू किती येईल फायनल आन्सर? डी ऑफ ई इक्वल्स टू 1. याचा अर्थ काय होतं? याचा अर्थ हा होतो. याचा अर्थ समजून घ्या. की व्हॅल्यू पेअर आहे. काय आहे? की व्हॅल्यू पेअर. ई काय आहे? तर ई आहे की. 1 काय? 1 आहे व्हॅल्यू. ई आहे की, 1 आहे व्हॅल्यू. याचा अर्थ काय होतं? असा होता याचा अर्थ. डिक्शनरी अपडेट होणार तुमची. काय अपडेट होणार? डिक्शनरी. कशी अपडेट होणार? ईच्या अगेन्स्ट व्हॅल्यू 1. इज इट? हे डिक्शनरी तुमची तर कंप्लीट झाली. कळलं का? इज इट क्लिअर? हां. आता सेकंड इटरेशन बघूया आपण. इटरेशन नंबर 2. इटरेशन नंबर 2 कोणता आहे बघा याच्यातलं? व्हॉट इज इटरेशन नंबर 2? एक्सची फॉर एक्झाम्पल नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे? डी आहे. कोणती आहे? डी. हे कंडिशन मॅच होते का इथं? डी इन होवेल्स आहे का? नाही. आहे का? नाही आहे. लूप म्हणजे इफ कंडिशन मॅच झाली का? नाही झाली. नेक्स्ट इटरेशन कन्सिडर करावं लागेल. संपलं ना तिथे. आता नेक्स्ट व्हॅल्यू कोणती राहील सांगा मला? नेक्स्ट व्हॅल्यू कोणती राहील? यू. नेक्स्ट व्हॅल्यू इज अ यू. पुन्हा चेक केला जाईल. यू इन होवेल्स आहे का? यस आहे. कळलं का तुम्हाला लॉजिक? व्हॉट आय मीन टू से? बघा स्टेप बाय स्टेप दिलेला आहे इथं. डी नॉट स्किप. यू झालं बघा इथे लक्षात घ्या 0+1. सी स्किप. ए अगेन कन्सिडर्ड. टी स्किप. आय इज कन्सिडर्ड. ओ स्किप. No, O is not skips. Okay, O is 1 and N is skipped. N is skipped. This is the final dictionary. E U A I O. These are the values. This is याला म्हणतात key. This is key. These are the corresponding values. ह्या keys आहेत. These are the keys and these are the values. These are the values. These are the values. These are the values. And final loop काय लिहिलं मी? KV. आणि मेथड कोणती वापरली ते बघा. लक्ष द्या. बोलू नका. डोंट डिस्कस. मेथड कोणती वापरली? डी डॉट आयटम्स. हे कळलं सर्वांना? म्हणजे या डिक्शनरीमधला प्रत्येक व्हॅल्यू प्रिंट होईल. ईच्या अगेन्स्ट काय प्रिंट होईल? ईच्या अगेन्स्ट 1 प्रिंट होईल. के आता बघा इथं इटरेशन्स बघा इथले. यू विल कम टू नो. इटरेशन्स बघा इथे. के काय आहे? व्ही काय आहे? 1 विल बी प्रिंटेड ओव्हर हियर. नेक्स्ट इटरेशन बघा. नेक्स्ट इटरेशन काय आहे? यू आणि व्ही काय आहे? 1.
यू विल बी प्रिंटेड ओव्हर हियर, 1 विल बी प्रिंटेड ओव्हर हियर. कळत आहे का? दिस इज द सिक्वेन्स. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? आता मी याला एक्झिक्यूट करतो. कॉपी ते पेस्ट करतो. हे लॉजिक कळलं सर्वांना? हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुम्हाला हे लॉजिक जर थोडं असं डाऊट तर याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, समजायला सिंपल होऊन जाईल तुम्हाला. हा पहिला पार्ट प्रोग्रामचा, हा दुसरा पार्ट. इज इट? याचं पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे इव्हेंच्युअली. सर्व गोष्टीचं पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, मी याला एक्झिक्यूट करतो. आता इथे बघा, एनी वर्ड, इथेच वर्ड आहे आपला एज्युकेशन. एज्युकेशन हा वर्ड घेतला, कॉपी सिलेक्शन, पेस्ट सिलेक्शन, कंट्रोल व्ही, एंटर. ओके, हे बघा अकरान्सेस. ओके, आता इथं ऑर्डर काय, EUAIO, पण मला AEIOU पाहिजे. कसं पाहिजे? AEIOU. तर इथं सिंपल लिहा सॉर्टेड, SORTED, सॉर्टेड. सॉर्टेड मेथड माहिती आहे ना तुम्हाला? सॉर्टेड मेथड काय करेल? त्याला सॉर्ट करेल. बघा, कंट्रोल व्ही, एज्युकेशन, एंटर. बघा, AEIOUच्या फॉर्मॅटमध्ये मिळालं सॉर्टेड मेथड. सो दीज आर द थिंग्स. इथे एकच चेंज केला मी, सॉर्टेड लिहिलं फक्त. सॉर्टेड सॉर्ट करेल. ऑलरेडी घेतली आपण, फंक्शन आहे ते ॲक्च्युली, नॉट अ मेथड. कळलं सर्वांना डिक्शनरी? डिक्शनरीबद्दल कळलं सर्वांना? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? कोणाला डाऊट आहे? लास्ट डिक्शनरी रिप्रेझेंट करता येते सर्वांना आता? ओके, तर हे आहे डिक्शनरीबद्दल लास्ट पॉईंट. आता डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शन टेक्निक. डिक्शनरीचं पण कॉम्प्रिहेन्शन होतं. कॉम्प्रिहेन्शन कोणाकोणाचं होतं? तुम्हाला क्वेश्चन विचारला, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन होतं का? यस, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन इज पॉसिबल. सेट कॉम्प्रिहेन्शन होतं का? सेट कॉम्प्रिहेन्शन इज पॉसिबल. टपल कॉम्प्रिहेन्शन होतं का? नाही होत. तर काय होतं त्याच्यामध्ये? जनरेटर ऑब्जेक्ट बनतो. काय बनतो? जनरेटर ऑब्जेक्ट. काल बघितला होता आपण जनरेटर ऑब्जेक्ट. आणि आता लास्ट आहे डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शन. डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शन होतं का? बिलकुल होतं. डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शन सुद्धा होतं. होतं की नाही होत? पहा, झालेलं आहे इथे. काय लिहायचं फक्त? इथं जर तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलं तर सेट कॉम्प्रिहेन्शन होईल. कॉन्सेप्ट तोच आहे. कॉन्सेप्ट तोच आहे. बघा, डिक्शनरी कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय केलं आहे मी? सेट नाही होणार ॲक्च्युली. तुम्हाला इथं की व्हॅल्यू पेअर दिली आहे ना, त्याच्यामुळे सेट पॉसिबल नाही. बघा, दिसते काय लिहिलं मी इथं? हा एक आर्ग्युमेंट आहे माझा. बघा, एवढा एक पॉसिबिलिटी घेतली मी. दिस इज द फर्स्ट आणि दिस इज द सेकंड पार्ट. इथे बघ, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट. काय होईल? डिक्शनरी कशी बनणार आहे? लॉजिक इथं बघा. त्या लॉजिकची डिक्शनरी कशी बनणार बघा. काय बनणार? एक्स इन रेंज 1 to 6 म्हटलं तर किती रेंज येईल याची? 1 2 3 4 5. करेक्ट? 5 व्हॅल्यू येतील. काय येईल? लॉजिक काय इथं बघा, 1 कोलन 1 स्क्वेअर, 1 into 1 आहे ना. काय येईल याचा आन्सर? याचा आन्सर येईल 1 कोलन 1. इज इट क्लिअर? सेकंड बघा काय आहे, 2 कोलन 2 मल्टिप्लाइड बाय 2. 2 मल्टिप्लाइड बाय 2. काय येईल याचा आन्सर? 2 च्या अगेन्स्ट 4. 2 च्या अगेन्स्ट 4. कळलं? इथे बघा, नंतरची इटरेशन कोणत्या? 3. 3 कोलन 3 into 3. याचा आन्सर काय येणार? 3 च्या अगेन्स्ट 9. इज इट क्लिअर? 3 च्या अगेन्स्ट 9. इथे बघा, लॉजिक इथे दिलेलं आहे ना या आर्ग्युमेंटमध्ये. आता फोर्थ नंबर बघा, 4 कोलन 4 मल्टिप्लाइड बाय 4. 4 4 16. 4 4 जा 16. तर इथं काय लॉजिक येणार? इज इक्वल्स टू 16. इज इक्वल्स टू 4 अगेन्स्ट 16. नेक्स्ट काय आहे? 5. 5 अगेन्स्ट 5 मल्टिप्लाइड बाय 5. याचा आन्सर काय येणार? सांगा, याचा आन्सर काय येणार? 5 च्या अगेन्स्ट 25. कळलं? तर तुमची फायनल डिक्शनरी कशी बनणार सांगा मला. व्हॉट इज युअर फायनल डिक्शनरी? दिस इज युअर फायनल डिक्शनरी राईट नाव. दिस इज द फायनल डिक्शनरी. 1 अगेन्स्ट 1, 2 अगेन्स्ट 4, 3 अगेन्स्ट 9,
4 अगेन्स्ट 16 आणि 5 अगेन्स्ट 25. दिस इज अ फायनल डिक्शनरी. ओके, व्हॉट इज, याला म्हणायचं की आणि इट इज कॉल्ड ॲज अ व्हॅल्यू. दिस इज व्हॅल्यू. Is it clear to everyone? Is it clear to everyone? Okay. हा डिक्शनरीचा कॉन्सेप्ट.